येशू सोबत राहून जीवनाला फलदायी कसे बनवायचे? आजचे पवित्र शुभवर्तमान. मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता शेतकरी आहे. माझ्यामध्ये असलेली जी फांदी फळ देत नाही ती तो काढून टाकतो. जी फांदी फळ देते ती अधिक फळ द्यावी म्हणून तो छाटतो. मी तुम्हाला जे वचन दिले आहे त्यामुळे तुम्ही आधीच शुद्ध झाला आहात. माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये. जशी फांदी वेलीवर टिकून राहिल्याशिवाय स्वतःहून फळ देऊ शकत नाही, तसेच तुम्हीही माझ्यामध्ये राहिल्याशिवाय फळ देऊ शकत नाही. मी वेल आहे, तुम्ही फांद्या आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये, तोच पुष्कळ फळ देतो, कारण माझ्या वाचून तुम्ही काहीही करू शकत नाही. जर एखादा मनुष्य माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फांदीसारखे बाहेर फेकून देतात आणि तो सुकतो. मग ती गोळा करतात, आगीत टाकतात आणि ती जळून जातात. जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर तुम्हाला जे काही हवे असेल ते मागा आणि ते तुम्हाला दिले जाईल. तुम्ही पुष्कळ फळ द्यावे ह्यातच माझ्या पित्याचा गौरव होतो आणि असे तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात येशू स्वतःला खरा द्राक्षवेल आणि आपल्याला फांद्या म्हणतो. आपली वाढ आणि फलदायिता थेट त्याच्याशी असलेल्या आपल्या संबंधावर अवलंबून आहे. मी वेल आहे, तुम्ही फांद्या आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये, तोच पुष्कळ फळ देतो, कारण माझ्या वाचून तुम्ही काहीही करू शकत नाही. ही येशूची शिकवण आपल्या जीवनाचा आधार आहे. फळ देणारी फांदी छाटली जाते, म्हणजे आपल्या जीवनातील कष्ट आणि परीक्षा आपल्याला अधिक बळकट करतात. आपल्याला परमेश्वराशी जोडलेले राहणे किती महत्त्वाचे आहे हे यातून दिसते. त्याच्यापासून दूर राहिल्यास आपले जीवन निष्फळ ठरते. म्हणून प्रार्थना आणि वचनाच्या माध्यमातून आपण येशूत स्थिर राहण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपले जीवन त्याच्या गौरवासाठी फलदायी ठरेल. प्रार्थना करूया. प्रिय येशू, तू खरा द्राक्षवेल आहेस आणि आम्ही तुझ्या फांद्या आहोत. तुझ्यापासून दूर राहून आम्ही काहीही करू शकत नाही याची आम्हाला जाणीव आहे. आम्हाला तुझ्यामध्ये स्थिर राहण्यास मदत कर. तुझ्या वचनांत जगण्यास शिकव. तुझ्या प्रेमात आणि कृपेत वाढण्यासाठी आम्हाला बळ दे, जेणेकरून आम्ही तुझ्या पित्याच्या गौरवासाठी पुष्कळ आत्मिक फळ देऊ शकू. आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आज आपण योहान 15:1-8 मधील शुभवर्तमानावर मनन करूया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.